एक लक्षात घ्या, जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे फॅट डाएट्स असतात, म्हणजे तुम्ही कीटो करा का तुम्ही जाऊन एकदम कमी कॅलरीज खा किंवा एकदाच जेव्हा, असे काही प्रकार जर केलेत, जेव्हा तुम्ही ते डाएट बंद कराल तर तेव्हा नॉर्मल म्हणजे ज्यांचा हायपोथायरॉइडिझम त्यांना नाही आहे त्यांचं जर म्हणजे 5 किलो एका महिन्यात वाढणार असेल तर तुमचं 7.5 किलो एका महिन्यात वाढेल जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर. म्हणून एस्पेशली जर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतील तर हे जे क्रॅश डाएटिंग असतं हे अजिबात रेकमेंडेड नसतं कुणालाच. तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम आहे आणि तुम्हाला आयोडीन जे न्यूट्रिएंट असतं, आयोडीन जर तुम्हाला पुरेसं मिळत नसेल तर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम जो आहे तुमचा तो अजून जास्त वाईट, म्हणजे त्याचं प्रोग्रेशन अजून जास्त, हायपोथायरॉइडिझमचा प्रकार वाढू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, भारतात 10 पैकी एका स्त्रीला हायपोथायरॉइडिझमचा त्रास होतो. ही जेव्हा स्टडीज केल्या की म्हणजे ज्यांना काही पेशंट्सना हायपोथायरॉइडिझम पेशंट्सना त्यांनी दूध बंद केलं आणि काहींना कंटिन्यू ठेवलं किंवा दुधाचे पदार्थ, तर बघण्यात आलं की काही फरक त्यांनी पडला नाही, म्हणजे जस्ट विथ दॅट वन कंपोनंट. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टवर आपण आहार, आरोग्य आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, भारतात 10 पैकी एका स्त्रीला हायपोथायरॉइडिझमचा त्रास होतो. तर हे हायपोथायरॉइडिझम नक्की काय आहे? हायपोथायरॉइडिझम म्हणजे आपला जो थायरॉइड ग्लँड असतो, इथे आपल्या थ्रोटच्या इथे बेसला एक बटरफ्लाय शेप्ड ग्लँड असतो. ग्लँड म्हणजे काय की ज्याच्यातनं हॉर्मोन्स आपल्याला सिक्रीट होत असतात आपल्या शरीरात असं. तर थायरॉइड ग्लँड त्याचं काम नीट जेव्हा करत नाही आणि त्यामुळे होणाऱ्या तुम्हाला जे थायरॉइड ग्लँडचे जे हॉर्मोन्स आहेत तर त्याच्यात तुम्हाला ते कमी लेवल होते त्याची, किंवा कधी कधी जास्त, म्हणजे डिपेंडिंग ऑन व्हॉट द हॉर्मोन इज, त्याची जेव्हा त्याच्यात इम्बॅलन्स होतो किंवा त्याच्या लेवल्स वर खाली होतात तेव्हा आपल्याला हायपोथायरॉइडिझम होतो. मग तुम्ही म्हणालात ह्याच्या लेवल्स वर किंवा खाली होतात, मग याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल? हे बघ, लेवल्स वर खाली होतात म्हणजे आता थायरॉइडचे जे हॉर्मोन्स असतात, 3 मुख्य त्याच्यात हॉर्मोन्स आहेत. एक असतं T3, एक असतं T4 आणि एक असतं TSH. हे T3 T4 हे थायरॉइड हॉर्मोन्स आहेत. TSH हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे. तुला साधं सोपं करून सांगायचं म्हणजे थायरॉइड ग्लँड मधनं, जो इथे मी म्हटलं ना बटरफ्लाय शेप आहे, तर त्याच्यातनं T3 आणि T4 हे हॉर्मोन्स किंवा आपण म्हणू मेसेंजर्स, केमिकल सारखे असे प्रकार ते त्याच्यातनं निघत असतात किंवा ते बनवत असतं. आता TSH जो असतो तो म्हणजे आई सकाळी कशी उठवते, गौरी 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 उठ 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 असं, तर तसं जाऊन करणारा हॉर्मोन म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, की जो थायरॉइडच्या ग्लँडला जाऊन सांगतो की उठ उठ उठ, तुला T3 T4 हे हॉर्मोन्स बनवायचे. ठीक आहे. जेव्हा आपलं थायरॉइड ग्लँड त्याचं काम नीट करत नसतं, जेव्हा गौरी पटकन उठत नसते सकाळी लवकर, तर तेव्हा आईला काय करायला लागतं, जास्त वेळा उठवायला लागतं, जास्त वेळा ठुक 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 करायला लागतं की नाही. तसंच त्या थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जो असतो त्याला जास्त सिक्रीट, त्याचे लेवल्स वाढतात, कारण त्याला जाऊन जास्त वेळा त्या थायरॉइड ग्लँडला जागं करायला लागतं की बाबा उठ, तुझं काम कर, हे T3 T4 जे बनवायचे ते आपल्याला यू नीड टू सिक्रीट दोज हॉर्मोन्स असं. मग अशा वेळी काय होतं की तुमचे TSH च्या लेवल्स ज्या आहेत त्या खूप वाढतात आणि T3 T4च्या लेवल्स ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात, कारण तेवढं त्याचं फंक्शनिंग नॉर्मल नाहीये. ह्याला म्हणतात हायपोथायरॉइडिझम, की जेव्हा तुमचे T3 T4 कमी झालेलं आहे, विच आर द प्रायमरी थायरॉइड हॉर्मोन्स, आणि TSH लेवल जेव्हा वाढतात कारण त्याला ते जागं करायचे, तर तेव्हा यू फाइंड लाईक से हायपोथायरॉइडिझम याचा डायग्नोज होतो तुमचा. दुसरे काही त्याचे सिम्पटम्स असतात की म्हणजे खूप वेळा असं होतं की तुमचे T3 T4 नॉर्मल आहेत पण TSHच्या लेवल्स खूप जास्त आहेत आणि त्याच्याबरोबर तुमचं अचानक वजन वाढलंय, म्हणजे असं वाटतं की मी श्वास घेतला तरी माझं वजन वाढतंय, किंवा मी असं काहीच वेगळं केलं नाहीये पण तरी माझं अचानक गेल्या 6 महिन्यात माझं 4-5 किलो वजन वाढलंय, काही रुटीनमध्ये किंवा खाण्यापिण्यात फरक नसताना.
खूप जास्त म्हणजे जेव्हा कुणालाच थंडी नाही वाजते पण मला खूप थंडी वाजते म्हणजे तुम्हाला हायपोथर्मिया होणं असं पण होतं की जर तू बघशील तर ज्यांना हायपोथायरॉइडिझम असतो त्यांना थंडी जास्त वाजते त्या बायकांना. आणि अनफॉर्च्युनेटली हायपोथायरॉइडिझम हा बायकांमध्ये जास्त होतो पुरुषांपेक्षा. ठीक आहे, म्हणजे आय कॅन सी युअर एक्सप्रेशन अजून एक आलं असं की बायकांच्या खात्यात. पण येस, हायपोथायरॉइडिझम हा बायकांमध्ये जास्त होतो, पुरुषांमध्ये खूप क्वचित आपल्याला हायपोथायरॉइडिझम दिसतो. त्याची वेगवेगळी कारणं आहेत कारण पुरुषांचे हॉर्मोन्स बायकांचे हॉर्मोन्स वेगळे असतात. असे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिनारिओ, पण फॅक्ट्स हे आहेत असं. बरं, आता तुम्हाला वजन तर वाढतंच अचानक पण किंवा हायपोथर्मिया वगैरे मी तुला सांगितलं त्याचा जर अनकंट्रोल्ड असेल म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्ष जर दिलं नाही तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बाकीच्या हॉर्मोन सिस्टम्सवर व्हायला लागतो. म्हणजे जसं की आपले पिरियड्स वगैरे व्यवस्थित न येणं असं सुद्धा जर तुम्ही खूप वर्ष तुम्हाला थायरॉइडचा त्रास होतोय म्हणजे हायपोथायरॉइडिझम आहे असं जर असेल आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुमच्या पिरियड्सवर किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स होणं म्हणजे HbA1c वाढणं असे बरेच प्रकार होऊ शकतात. हायपोथायरॉइडिझम मध्ये एक ऑटो इम्युन प्रकारचा हायपोथायरॉइडिझम असतो ज्याला हाशिमोतोज म्हणतात. आता हल्ली आपल्याकडे हाशिमोतोजची टेस्ट अवेलेबल झाली आहे. तर जर तुम्ही हाशिमोतोजची टेस्ट केली आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्याला हाशिमोतोज हायपोथायरॉइडिझम आहे तर मग त्याचा अर्थ हा आहे की मुळातच म्हणजे असं काही तुम्ही वेगळ्याने काही आजार झाल्यामुळे किंवा प्रायमरी असं तुमचे लाईफस्टाईल खूपच खराब आहे त्यामुळे नाही, पण ऑटो इम्युन डिसऑर्डर असल्यामुळे मुळातच तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे. अच्छा, ओके. तर इट्स ऑल्सो अ टाईप ऑफ प्रायमरी हायपोथायरॉइडिझम. प्रायमरी हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्लँडच मुळात नीट काम नाही करते म्हणून. एक असतो सेकंडरी हायपोथायरॉइडिझम. सेकंडरी हायपोथायरॉइडिझम म्हणजे तुम्हाला दुसरे काही आजार झाल्यामुळे दुसरे काही विकार झाल्यामुळे तुम्हाला होणारा हायपोथायरॉइडिझम की त्याला सेकंडरी म्हणतात. मोस्ट कॉमन म्हणजे हा जो तू आकडा सांगितला की 10 पैकी एका स्त्रीला हायपोथायरॉइडिझम आहे आज आपल्या देशात, ते सगळे मोस्टली सगळे प्रायमरी हायपोथायरॉइडिझमच असतात. त्याच्यातून पण म्हणजे 100 पैकी 90% हा जो हायपोथायरॉइडिझम आहे आता सध्या तो हाशिमोतोज टाईपचा आहे. मोस्ट कॉमनली अकरिंग असं की म्हणजे त्याच्यात तुम्ही काही वेगळ्याने केलं नाही. कारण पेशंट्स जेव्हा येतात ना माझ्याकडे तर तेव्हा त्यांना नेहमी हा प्रश्न असतो की मी तर असं काही केलं नाही मग मलाच का हायपोथायरॉइडिझम झालाय असं. आणि हा खूप कॉमन प्रश्न आहे की म्हणजे काही आपल्याला आजार झाला की आपल्याला मैं क्यू यु नो वाय मी हा प्रश्न येतो असं. तर त्यांना मी सांगू इच्छिते की इट वॉज नॉट युअर फॉल्ट, तुम्ही असं काही केलं म्हणून नाही, बट त्याला एक्सप्लेनेशन नाही आज अनफॉर्च्युनेटली की का बरं आपल्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर्स होतात. कारण खूप प्रकारचे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतात पण हाशिमोतोज हायपोथायरॉइडिझम इज वन ऑफ देम की त्याच्यात तुम्ही त्याचं मॅनेजमेंट करू शकता, सिम्पटम मॅनेजमेंट करू शकता, पण ते मुळात हा पट्टी काढली आणि तो रोग गेला असं नाही होत त्याच्यात असं. म्हणून हायपोथायरॉइडिझम जर असेल तर त्याचं तुम्हाला लाईफ लॉंग त्याची मॅनेजमेंट करत राहायला लागते. अच्छा, जसं तुम्ही मेन्शन केलं की अचानक वजन वाढतं, पण माझ्या ताईला हल्लीच थायरॉइड डिटेक्ट झाला पण ती खूप बारीक आहे, मग तिचं का नाही वजन वाढलं? हे बघ, आता मुळात काही जण कसे असतात की एक्टोमॉर्फ असतात किंवा त्यांचं BMR जे आहे ते एवढं हाय असतं की त्यांनी म्हणजे बरंच काही खाल्लं जरी तरी त्यांचं वजन नाही वाढत. हे झालं त्यांचं बॉडी टाईप. आता असं नाही आहे कंपल्सरी की तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे म्हणजे तुमचं वजन वाढेलच असं काही गिवन नाही आहे. पण कॉमनली कारण हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्लँड जे आहे हे आपलं एनर्जी सायकल्स मॅनेज करत असतं. तर त्यामुळे जेव्हा तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होत होतं तेव्हा तुमचं मुळात काही करायची इच्छा किंवा एनर्जीच कमी झाली आहे, नको बाबा मला झोपूनच राहते मी, असे प्रकार जास्त होतं. तुम्हाला तुमची शक्ती पुरत नाही तुम्हाला दिवसभर असं, तर तुमचे एनर्जी लो होऊन मग तुम्हाला झोप येणं वगैरे असेही प्रकार होतात. तर ऑल ऑफ दीज सिम्पटम्स कॅन हॅपन. म्हणजे तुम्हाला जरी तुमचं वजन नसेल वाढलेलं तरी हे बाकी सगळे प्रकार तुम्हाला होऊच शकतात. सो सगळ्यांचंच वजन वाढेल असं नाही. काहींना लीन हायपोथायरॉइडिझम की म्हणजे जसं तिला या उदाहरणात जसं तू म्हणालीस तसं की तसं पण असू शकतो की नॉट नेसेसरी की सगळ्यांचं वजन वाढेलच, पण बाकी सगळे सिम्पटम्स आहेत आणि म्हणून तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे. पण मुळात म्हणजे आता जर कोणी म्हटलं की मला खूप थंडी वाजते, माझं वजन वाढलंय किंवा
नाही वाढले किंवा मला एनर्जी लेवल्स माझ्या कमी झाल्यात म्हणजे मला हायपोथायरॉइडिझम आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. जर हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडच्या ज्या लेवल्स ज्या आहेत, ब्लड टेस्ट करून तुम्ही त्या लेवल्स बघितल्याशिवाय तुम्ही हे म्हणू नाही शकत की आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे की नाही. त्यामुळे त्या लेवल्स चेक करणं, तुम्ही ते थायरॉइड पॅनलची टेस्ट म्हणतात त्याला, तर T3, T4, TSH हे चेक करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हायपोथायरॉइडिझमचं डायग्नोसिस मिळू शकत नाही. मग जर एखाद्याने टेस्ट केली, त्याला डायग्नोज झाला, मग त्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे की तो थायरॉइड जो आहे तो कमी होईल किंवा मेंटेन राहील, वाढू नये, ह्याची कशी काळजी घेतली पाहिजे? ओके, बघ आता एकदा जर तुम्ही थायरॉइड पॅनल तुमचं ॲबनॉर्मल आलंय म्हणजे आणि TSH वाढलेलं आहे आणि T3, T4 पैकी लेवल्स कमी जर असतील तर तुम्ही तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जाणार, बरोबर. आता डॉक्टर काय तुम्हाला करणार ते म्हणजे त्याच्यात व्हॉट इज दॅट रिपोर्ट इंडिकेटिंग की तुमचे थायरॉक्झिनचे जे हॉर्मोन्स आहे, म्हणजे थायरॉक्झिन हॉर्मोनचं नाव असतं, तर त्याच्या लेवल्स कमी आहेत तुमच्या, तर मग ते तुम्हाला बाहेरून म्हणजे गोळी देतात, थायरॉइडची गोळी. ठीक आहे. आता थायरॉइडची गोळी म्हणजे ते काय असते की ते सिंथेटिकली मेड लिव्होथायरॉक्झिन असा हॉर्मोन असतो. तर ते सिंथेटिक हॉर्मोन जेव्हा तुम्हाला ती गोळी देतात तर तेव्हा म्हणजे असं झालं की माझ्या शरीरात जर हे बनत नाहीये तर मग जरा एक सपोर्ट म्हणून तुम्हाला ते थायरॉइडची ती गोळी दिली जाते असं. मग त्या गोळीच्या सपोर्टनी मग काय होतं की हे जे तुमचे बाकी एनर्जी सायकलच्या सगळ्या बिघडलेल्या असतात किंवा जे तुमचं वजन आपोआप वाढत बसलेलं असतं किंवा शक्ती पुरत नसते, तर त्या सगळ्याचं कमी व्हायला पण तुम्हाला मदत होते. कारण जर आपण थायरॉइड ग्लँड जो नीट म्हणजे त्याचं काम त्याला जर दुर्लक्ष आपण केलं तर कसं होणार की मग पुढे जाऊन तुमचे पूर्ण एनर्जी सायकल म्हणजे मेटाबॉलिझम ना, म्हणजे माझ्या जीवनाचा बेस हा ही एनर्जी सायकल आहे. तर ते जर नीट नसेल मॅनेज होत तर माझ्या सगळ्याच सिस्टम्स इम्पॅक्ट होतात. म्हणून ते तुम्हाला थायरॉइडचा सपोर्ट घ्यायला लागतो, म्हणजे थायरॉक्झिनचा सपोर्ट घ्यायला लागतो. आता ह्याच्यात तुम्ही जर तुमचं डाएट मॅनेज केलं, तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल जरा बदललीत, जरा नीट व्यायाम करायला लागला, जर तुम्ही झोपेकडे लक्ष दिलं की म्हणजे कॉर्टिसॉल सारखा जो हॉर्मोन असतो त्याच्या लेवल्स कमी करण्याकडे जर लक्ष दिलं आणि तुम्ही तुमचं डायटरी मॅनेजमेंट की म्हणजे जसं प्रायमरी तुमचं जर ताट आहे तर त्याच्यात 25% प्रोटीन म्हणजे प्रथिनं मिळतील असा सोर्स, 50% भाज्या मिळतील असा सोर्स आणि 25% परत उरलेलं जे आहे ते कार्ब्स, असं जर तुम्ही मॅनेज केलं, हा फॉर्म्युला जो आहे ना हा खूप कॉमन फॉर्म्युला आहे. कारण हा ऑलमोस्ट सगळ्या इलनेसेसना लागू पडू शकतो असा फॉर्म्युला आहे. तर हे जर तुम्ही फॉलो केलं तर आपोआप तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला म्हणजे हे जे गोळी आहे किंवा म्हणजे तुमचं TSH, T3, T4च्या लेवल्स जे आहेत, म्हणजे TSH मोस्ट इम्पॉर्टंटली त्याची लेवल कमी व्हायला लागेल आणि मग तुमचा जो डोसेज असतो की थायरॉक्झिनचा जो डोस आहे की जो तुम्ही जर त्याच्याकडे गोळी आता घेतोय म्हणजे झालं, आता मला डाएट काही मॅनेज करायला नकोय असा जो गैरसमज असतो तो चूक आहे. कारण तुम्ही जर त्याचं डायटरी मॅनेजमेंट केलं नाही, लाईफस्टाईल जर बदलली नाही तर त्या थायरॉक्झिनचा डोस जो आहे म्हणजे जी गोळी आहे थायरॉइडची त्याचा डोस जो आहे तो वाढत जातो दीर्घकाळात. तर तसं जर नसेल होऊ द्यायचं तुम्हाला तर तुम्ही ते डायटरी मॅनेजमेंट जी आहे ती करून किंवा लाईफस्टाईल चेंजेस करून त्याचा डोस जो आहे तो तिथेच मेंटेन ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला नीट खरंच गायडन्स मिळालं किंवा तुम्ही नीट सगळं मॅनेज केलं तर ओव्हर अ स्पॅन ऑफ टाइम तुम्ही त्याचं कम्प्लीट रिव्हर्सल म्हणजे ती गोळी आता गोळी बंद झाली असं करू शकता. याच्यात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायचं खूप खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे हे की तुम्ही जर ती गोळी म्हणजे आता मी रिव्हर्स केली, माझी गोळी बंद झाली कारण माझ्या थायरॉइडच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्यात, असं जरी झालं तरीही उद्या जर तुम्ही जाऊन पुन्हा तुमची अशी लाईफस्टाईल केलीत की ज्याच्यात तुम्हाला म्हणजे तुम्ही परत असे कॅलरीज खूप जास्त खायला लागलात किंवा डाएटमध्ये तुमचं फॅट खूप आहे, मीठ खूप आहे, साखर खूप आहे, तुम्ही व्यायामच नाही करत आहे, असं जर परत म्हणजे त्या नॉट सो डिझायरेबल लाईफस्टाईलकडे जर परत गेलात तर ती परत सुरू होते गोळी. कारण ह्या ज्याला रिव्हर्सल म्हणतात तर ते काही खरं रिव्हर्सल नसतं, हे थायरॉइडचं मॅनेजमेंट असतं. कुठल्याही हॉर्मोनल इम्बॅलन्सचे जे म्हणजे आजार असतात तर त्याचं नेहमी म्हणताना म्हणजे असं मार्केटिंग करताना रिव्हर्स करा, नाहीसा करा, ह्याच्याकडून सुटकारा असं म्हणजे म्हणताना ते फार छान वाटतं. पण एक हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर तुम्ही ते कायमस्वरूपी नाही केलं तर ते परत येणारच खात्रीनं. त्यामुळे
वेन वी से दॅट यू नीड टू चेंज युअर लाईफस्टाईल, तुमची जीवनशैली जी बदलायची आहे ती 2 महिने 3 महिने 4 महिन्यासाठी नाही, कायमस्वरूपी. तर ते परत नाही हायपोथायरॉइडिझमचं. मग जीवनशैलीतनं किंवा डाएटमधनं हे मॅनेज करू शकतो हे तर कळालं. पण जसं तुम्ही म्हणलात की आहारात 50% भाज्या पाहिजेत, पण मी तर असं ऐकलं आहे की फ्लावर, पत्ताकोबी हे थायरॉइड असलं की चालत नाही, आणि सोयाबीन तर खूप वाईट आहे थायरॉइडसाठी. हे खरं आहे का? बघ आता फ्लॉवर आणि म्हणजे कोबी जो आहे किंवा इवन ब्रोकोली, केल, ह्याच्यात पण सगळ्यात टू सम एक्सटेंट रॉकेट लिव्स असे जे वेगवेगळे सॅलड्स असतात, तर त्या सगळ्यात गॉयट्रोजेन्स नावाचा एक केमिकल किंवा कंपाऊंड असतं. केमिकल म्हटलं म्हणजे ते आता हे कृत्रिम का वगैरे असं काही नाही, ते नॅचरली अकरिंग केमिकल आहे. तर गॉयट्रोजेन्स याच्यात असतात. हे किती हे खरं असलं तरी पण ते जे गॉयट्रोजेन्स आहे त्याचं प्रमाण म्हणजे तुम्ही किती खाणार आहात. मला जर हायपोथायरॉइडिझम आहे आणि मी त्याचा त्या गॉयट्रोजेन्सचा इम्पॅक्ट खरंच माझ्या थायरॉइड ग्लँडवर व्हायला, मला रोज म्हणजे एक दिवस मला 10 किलो फ्लॉवर खायचा, दुसऱ्या दिवशी 10 किलो कोबी खायचा, तिसऱ्या दिवशी ब्रोकोली खायचा, असं करायला लागेल. आता जर तुम्ही असं करूही शकलात, मुळात तुम्ही करूच नाही शकणार, कारण तुम्हाला ज्या प्रकारचा गॅस होईल जर तुम्ही खाल्ला आहे तर म्हणजे ते तुम्हाला कुठेच काही म्हणजे सोडणार नाही, आणि मुळात तुम्हाला खूप अपचन होईल जर अशा पद्धतीने तुम्ही खायला लागला तर. त्यामुळे कुणी असं एवढं खाऊ शकत नाही. आणि त्यामुळे बिकॉज यू कांट ईट ॲज मच, त्याचा तुम्ही जो डोस लोड आहे म्हणजे तेवढा डोस, तेवढं गॉयट्रोजन तुम्ही खाऊ नाही शकत. आणि म्हणून जरी तुम्ही सपोज आता मी सोमवारी फ्लॉवरची भाजी खाल्ली ना, बुधवारी कोबीची भाजी खाल्ली तरी चालतं, तुमच्या थायरॉइडवर काही त्याचा इम्पॅक्ट होत नाही. सोयाचं जे तू म्हणालीस, सोया म्हणजे ते उगीच त्याला म्हणजे ना सगळ्याला जे ते काही कुठलाही हॉर्मोन आलं की आधी सोया बंद करा वगैरे असं करतात. सोयाचं पण असंच आहे की त्याच्यात आहेत, त्याच्यात फायटोइस्ट्रोजन्स आहेत, त्याच्यात लेक्टिन्स वगैरे असे जे हे नॉर्मली अकरिंग कंपाऊंड्स असतात. म्हणजे तुम्हाला धान्यात किंवा कडधान्यांमध्ये बऱ्याच दुसऱ्या याच्यात पण असतात हे पदार्थ, पण ते तुम्ही किती खाताय. मला आजच्या तारखेला 5 किलो सोया एका दिवसात खाता येणार आहे का? नाही. तर त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट असा म्हणजे काही होत नाही त्याच्यावर. इनफॅक्ट सोयाबीनमध्ये फायबर चांगलं असतं, त्याच्यात प्रोटीनही चांगलं असतं. तर त्यामुळे तुम्ही जर सोयाबीनचं तुमच्या डाएटमध्ये रेग्युलरली जर ते इन्क्लूड केलं तर त्याचा फायदाच होतो. म्हणजे तुमचं इट ॲक्च्युली हेल्प्स यू टू इम्प्रूव्ह युअर हॉर्मोनल लेवल्स. त्यामुळे हे खूप मोठं मिथ आहे की तुम्ही सोयाबीन खाल्ल्याने तुम्हाला हायपोथायरॉइडिझम एस्पेशली जे आहे ते वाढेल वगैरे, असं काही होत नाही. युअर डाएट ॲक्च्युली बिकम्स हेल्दियर इफ यू आर इन्क्लुडिंग सोयाबीन काय किंवा इव्हन ह्या भाज्या पण काय. कारण नाही तर होतं आता मी कुठली भाजी खाऊ वगैरे असं काही विचार करायची गरज नसते. तुम्ही आरामात ते 50% भाज्या ज्या आहेत ते खाऊ शकता, कुठल्याही खाऊ शकता. सेम फॉर सोयाबीन, देर इज नो हार्म. आणि त्यात अजून जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल ना तर व्हेजिटेरियन सोर्सेस, प्रोटीन सोर्सेस खूप कमी आहेत. मग त्यातल्या त्यात सोयाबीन बिकम्स अ गुड लाईक से ऑप्शन फॉर प्रोटीन सोर्सेस. कारण जस्ट लाईक अदर थिंग्स म्हणजे बाकी सगळ्या आजारांसारखंच हायपोथायरॉइडिझममध्ये पण तुम्ही प्रोटीन बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. ते नाही खाल्लं कारण आपल्या शरीरात जे जे काही हॉर्मोन्स, एन्झाईम सगळे जे असतात ते सगळे प्रोटीन डिपेंडंट असतात. आपण जर ते प्रोटीन खाल्लंच नाही तर मग ते जे मॅनेज करणारे सगळे मेसेंजर्स आहेत ते बनतील कुठून, बरोबर, राईट. मग तो सोर्सच नाही दिला तर. म्हणून यू नीड टू बी इटिंग अ प्रोटीन सफिशियंट डाएट. आणि त्याच्यात मग म्हणून सोयाबीन बिकम्स अ गुड टूल ॲक्च्युली. त्यामुळे काही अवॉइड करायची गरज नाहीये. सोयाबीन बद्दल तर मिथ आता क्लिअर झालं. पण मी एका व्हिडिओत असंही ऐकलं की त्या व्हिडिओत सांगत होते जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही ग्लुटन किंवा डेअरी हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. मग त्याने फरक पडतो का काही? लिटरली एव्हरी अदर डे म्हणजे एक दिवसाआड मला हा प्रश्न विचारला जातो सगळ्या म्हणजे काय फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूबवर असो. खूप कॉमन. आणि अनफॉर्च्युनेटली हल्ली हॉर्मोन कोच बरेच जिथे तिथे आपल्याला दिसतात. तर ते हॉर्मोन कोचेस पण काहीतरी सांगायचं ना की म्हणजे आता नाही मग तुम्ही ग्लुटन खाताय म्हणून तुम्हाला होतंय ना, तुम्ही डेअरी खाताय म्हणून होतंय, असा प्रकार झालाय. सायंटिफिकली एस्टॅब्लिश्ड असं अजिबात नाहीये की म्हणजे तुम्ही डेअरी खाल्लं किंवा म्हणजे दुधाचे दुग्धजन्य पदार्थ खाल्लेत आणि तुम्ही गव्हाचे पदार्थ खाल्लेत
त्यामुळे म्हणून तुम्हाला हायपोथायरॉइडिझम झालाय असं तर अजिबातच नाहीये. आणि हेही जेव्हा स्टडीज केल्या की म्हणजे ज्यांना काही पेशंट्सना हायपोथायरॉइडच्या पेशंट्सना त्यांनी दूध बंद केलं आणि काहींना कंटिन्यू ठेवलं किंवा दुधाचे पदार्थ, तर बघण्यात आलं की काही फरक त्यांनी पडला नाही, म्हणजे जस्ट विथ दॅट वन कंपोनंट. इनफॅक्ट जर तुम्ही दूध आणि ग्लुटन म्हणजे आता गव्हाचे पदार्थ, जर तुम्हाला ग्लुटन इंटॉलरन्स नसेल की म्हणजे ग्लुटन सेन्सिटिव्हिटी किंवा तुम्हाला ते गव्हाचे पदार्थ खाऊन डायजेशनचं म्हणजे अपचन वगैरे होत नसेल, तर अजिबात काहीही कारण नाहीये की तुम्ही गहू किंवा गव्हाचे पदार्थ बंद केले पाहिजेत. सिमिलरली तुम्हाला, कारण ग्लुटन पण एक प्रकारचं प्रोटीन आहे, खूप लोकांच्या लक्षात नाहीये की ग्लुटन हे म्हणजे असं इव्हिल कोणीतरी असं आपल्याला बर्बाद करायला आल्यासारखं असं कंपाऊंड आहे, असं की याला हाकला बाहेर असं करतात. पण ग्लुटन इज ऑल्सो प्रोटीन एंड ऑफ द डे. तर त्यामुळे तुम्ही किती नाही म्हणलं की म्हणजे जरी पोळीतनं तुम्हाला प्रायमरी कार्बोहायड्रेट्स जरी मिळत असले तरी ते ग्लुटन नावाचं प्रोटीन पण मिळत असतं. त्यामुळे तुम्हाला जर असं काही अपचनाचा त्रास होत नसेल तर काही कारण नाही की ते बंद करायला. आणि डेअरी प्रोडक्ट्सचं जर बघशील तर जसं मी सोयाबीनचं म्हटलं, तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचे डेअरी प्रोडक्ट्स विनाकारण म्हणजे तुम्हाला पचतायत पण तरी तुम्ही बंद जर करून टाकले असं काय व्हिडिओ बघून, तर मग तुमचे प्रोटीन सोर्सेस राहिले कुठे? सोयाबीनला घाबरणार, डेअरी बंद केली आणि मग काय, मग तुम्ही डाळ आणि कडधान्य खाणार. जास्त कडधान्य खाऊन पण म्हणणार की माझं पोटात दुखतंय, मला गॅसेस होत आहेत, म्हणजे फक्त डाळी राहिल्या. डाळीत तर 50% कार्बोहायड्रेट्स आहेत. मग प्रोटीन इंटेक तुमचं मीठच नाही होणार आहे, कारण तुम्ही तेवढं खातच नाहीये. ज्याच्यात जास्त प्रोटीन आहे ते जास्त खायला पाहिजे ना, कारण आपल्याला प्रोटीन बॅलन्स मेंटेन करायचं आहे. 25% प्रोटीन रिच फूड जर खायचं आपल्याला ब्रेकफास्ट, लंच, डिनर या सगळ्या ह्याच्यात, तर मग तुम्ही हे 2 आणि व्हेजिटेरियन आहात त्यातून परत जर, कारण बरेच लोक व्हेजिटेरियन असतात ना, पण त्याच्यात तुम्ही हे 2 जे मुख्य ग्रुप आहे ते बंद करून टाकतो, जाणार कोण तुम्ही? काय खाणार मग तुम्ही? आणि मग परत जर माझ्याकडे आलात आणि मग मी म्हटलं माझ्या की कोणी म्हणणार की मग तुम्हाला हे काहीच नाही खायचं, तर मग तुम्हाला मग प्रोटीन सप्लिमेंट तरी घ्या. मग ते पण पावडर आहे, ते पण सिंथेटिक आहे, पावडरही नाही घ्यायची मला, असं होतं. मग अशा पद्धतीने तुमची तब्येत सुधरूच नाही शकत कधी. आता मी जेव्हा म्हणते की तब्येत सुधरू नाही शकत म्हणजे जाडी वाढू शकत असं नाही, पण तुमचे जे हेल्थ पॅरामीटर्स आहेत ते चेंज व्हायला पाहिजे, तुमचे ते थायरॉइड लेवल जे आहे ते नॉर्मल यायला पाहिजेत. आणि त्यासाठी प्रोटीन खूप महत्वाचं आहे, तर त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि असं जे फॅडच म्हणता येईल एक प्रकारचं की डेअरी बंद केलं करा आणि ग्लुटन बंद करा, त्यात पण काही पडू नका. तुम्हाला जर अपचन होत असेल ना काही खाऊन, तरच तो पदार्थ बंद करायची गरज असते, मग तो कुठलाही असो. म्हणजे तुम्हाला ते खाऊन जर सारखं शी लागतेय किंवा लूज मोशन्स होत आहेत किंवा कॉन्स्टिपेशन होत आहे ऍब्सोल्युटली असं, म्हणजे एक्स्ट्रीम जर अचानक होत असतील, तर मग देन यू नीड टू मे बी एक्सक्लूड दॅट किंवा ते कमी करा असं. पण नाही तर हॉर्मोनल याच्यासाठी तर काहीच गरज नसते. ग्लुटनचं स्पेसिफिकली मला जरा अजून सांगायचंय, कारण खूप वेळा बंद करतात आणि म्हणजे नकोच आता मी ग्लुटन फ्री झाले असं करतात. आणि गंमत म्हणजे तुम्ही ग्लुटन फ्री झालात की तुमचं वजन कमी व्हायला लागतं, कारण गहू आणि गव्हाचे पदार्थ सगळीकडे आहेत. जे आज आपण बाहेर गेलो की सपोज ब्रेडचा काही पदार्थ खाणार आहे किंवा पिझ्झा आहे, पास्ता आहे, ते सगळं, तर तुम्ही ग्लुटन बंद केल्यावर ते पदार्थ बंद होतात, म्हणजे आपोआप तुमचे कॅलरी ज्या खाताय ते कमी होतात आणि मग तुमचं वजन कमी व्हायला लागतं. पण आपल्याला काय वाटतं, मी ग्लुटन बंद केलं म्हणून माझं वजन कमी झालं. ओव्हरऑल तुमचे कॅलरीज रिस्ट्रिक्शन झाल्यामुळे तुम्ही जे ज्याच्यातनं खूप जास्त कॅलरीज मिळणार होते ते पदार्थ पूर्णपणे बंद केल्यामुळे तुमचं वजन कमी झालंय. ते काही म्हणजे त्याचा अर्थ हा की म्हणजे ग्लुटन बंद केल्यावर माझं वजन कमी झालं ना, थायरॉइड मॅनेज झाला, अशातला भाग नाही. हे सेम थिंग तुम्ही एक तो फुलका खाऊन म्हणजे पोळी खाऊन सुद्धा मॅनेज करू शकता. फक्त एवढं करायचंय की ते दुसरे पदार्थ जे आहेत ते हाय कॅलरी आहेत, त्यामुळे ते खायचे नाहीयेत, एवढंच आहे. तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की थायरॉइड असेल की वजन लवकर कमी होत नाही, ते कशामुळे होतं? बघ, जसं मी म्हटलं एनर्जी सायकल्स इम्पॅक्टेड असतात, तर म्हणून तुमचं मुळात म्हणजे तुमचं बेझल मेटाबॉलिक रेट जे आहे की आत्ता आपण बसल्या पण आपल्या जे कॅलरीज बर्न होत आहेत किंवा आपण झोपतो ना तेव्हा पण आपल्या कॅलरीज बर्न होत असतात. हो, झोपतो तेव्हा पण बर्न होत असतात, त्याला बेझल मेटाबॉलिक रेट म्हणतात. तर
हायपोथायरॉइडिझममुळे तुमचं जे BMR आहे, BMR म्हणते मी, BMI नाही, तर बेझल मेटाबॉलिक रेट जे आहे ते कमी होतं. आणि त्यामुळे तुम्हाला जर आता तुला जर हायपोथायरॉइडिझम नाही आणि मला हायपोथायरॉइडिझम आहे, ठीक आहे, आपल्या दोघींचंही वजन अगदी सारखं जर असलं आणि आपण सेम डिस्टन्स चाललो, की म्हणजे तू 1 किलोमीटर चालून आली, मी 1 किलोमीटर चालून आले, ठीक आहे, तर मला हायपोथायरॉइडिझम असल्यामुळे माझ्या ज्या कॅलरीज बर्न होतील त्या कमी असतील, 15 ते 20% तुझ्या कॅलरीज ज्या बर्न झाल्या त्यापेक्षा. तर त्यामुळे काय होतं की माझ्या मैत्रिणीबरोबर मी जिमला जायला लागले, मला हायपोथायरॉइडिझम आहे, तिला नाहीये, तिचं वजन कमी झालं पण माझं कमीच नाही झालं. का? कारण मी प्रॉबेबली 1 किलोमीटर नाही पण 1.5 किलोमीटर मला चालायला लागणार, कारण मला हायपोथायरॉइडिझम आहे म्हणून. बरोबर. इट्स गोइंग टू टेक मी मोर एफर्ट, कारण माझे मुळात जे कॅलरीज बर्न होत आहेत ते कमी होत आहेत. सिमिलरली तुम्ही जेव्हा कॅलरी रिस्ट्रिक्शन करता, म्हणजे आता वजन कमी करणे हा प्रकार हे कॅलरीज इन कॅलरीज आउट ह्याच्यावरच असतो आधारित, की तुम्ही जेवढ्या आपल्या कॅलरीज बर्न होत आहेत त्याच्याहून जेव्हा कमी खायला लागतं कॅलरीज इन, तर तेव्हा तुमचं वजन कमी होतं. पण आपण जेव्हा जर आता कुठल्या ऍप वगैरेवर टाकलंस तू, माझं वजन, हाईट, वेट सगळं टाकलं आणि मग त्यांनी सांगितलं मला की तुला असे 2000 कॅलरीज खायला हवेत, पण त्या ऍपला नाही माहिती की आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे. त्यांनी आपलं एस्टिमेट दिलं ऑन अ जनरल बेसिस की नाही, मग ते त्या ऍपला माहीत नसल्यामुळे पण त्यांनी 2000 कॅलरीज खाल्ल्या, पण प्रॉबेबली माझी रिक्वायरमेंट 1500 किंवा 1800च आहे. आता हे मी खूप कमी कॅलरीज सांगते जस्ट ॲज अन एक्झाम्पल, पण मे बी माझी रिक्वायरमेंट कमी होती, तर मी मग त्याप्रमाणे जर खाल्ल्यामुळे मग काय झालं की मला वाटतं की मी तर आता डायटिंग करते किंवा मी आता कमी खातेय, पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण तुम्ही जे म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल जे कॅलरीज बर्न होतात त्याच्यावर तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये गेलातच नाही. तर म्हणून तुम्ही काय लक्ष ठेवायला लागतं हायपोथायरॉइडिझम असेल तर, की तुम्ही डाएट तर मॅनेज करतातच आहात, त्याचबरोबर तुम्ही तुमचा व्यायाम जो आहे तोही सुरू केला पाहिजे. तुमचे दिवसभरात जे काही स्टेप्स होत आहेत, कारण त्याला नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस म्हणतात, की म्हणजे बसल्या बसल्या जे काही आपला कॅलरीज बर्न होत आहेत तर ते आपण मॅक्झिमाइज केल्या पाहिजेत. तर त्यामुळे तुम्ही वॉकिंग वगैरे सारखे पण जास्त एक्सरसाइजेस करू शकता, म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ युअर डेली लाईफस्टाईल, आणि झोपेकडे लक्ष द्या. तर हे जर तुम्ही 4 केलं तर ओव्हर टाईम तुम्ही बघाल. आणि एक लक्षात घ्या, जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे फॅट डाएट्स असतात, म्हणजे तुम्ही कीटो करा का तुम्ही जाऊन एकदम कमी कॅलरीज खा, किंवा एकदाच जेव्हा असे काही प्रकार जर केलेत, जेव्हा तुम्ही ते डाएट बंद कराल तर तेव्हा नॉर्मल म्हणजे ज्यांचा हायपोथायरॉइडिझम त्यांना नाहीये त्यांचं जर 5 किलो एका महिन्यात वाढणार असेल तर तुमचं 7.5 किलो एका महिन्यात वाढेल जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर. म्हणून एस्पेशली जर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतील तर हे जे क्रॅश डाएटिंग असतं हे अजिबात रेकमेंडेड नसतं कुणालाच, कारण मुळातच कोणासाठीच आपण क्रॅश डाएटिंग मी रेकमेंड करत नाही. पण असे हॉर्मोन म्हणजे हायपोथायरॉइडिझम जर असेल तर अजिबात तुम्ही त्या वाटेला जाऊच नका, कारण तिथून परत येणं होणार नाहीये. पण यांना अशक्य नाहीये ना वजन कमी करणं? नाही, अजिबात अशक्य नाहीये वजन कमी करणं, पण त्याला थोडी जास्त चिकाटी लागते. कारण जसं मी म्हटलं तसं की 2 सेम व्यक्ती आहेत, पण इथे ह्या व्यक्तीला आपण कोणीतरी मागून धरून ठेवलंय, त्यामुळे ती तेवढी फास्ट नाही चालू शकत आहे, आणि ज्यांना नाही आहेत थायरॉइड इश्यूज तर ते त्या नॉर्मल स्पीडने चालू शकतात. असं तर चालता चालता जर मागून कोणी मला धरून ठेवणार असेल तर मला त्या स्पीडने चालता नाही येणार आहे ना. आणि पण ह्याची मग मला जाणीव ठेवायला पाहिजे की जर मला असं मागून कोणी धरून ठेवलेलं आहे तर मला जास्त जोरात चालायला लागणार आहे, मला जास्त कष्ट घ्यायला लागणार आहे तिथं तेवढं चालायला. असं हे जर आपण स्वीकारलं ना तर सोपं होतं, की म्हणजे आपल्याला नाही मला थोडा जास्त एफर्ट घ्यायचा आहे, कारण मला हे असं आहे, मला हाशिमोतोज हायपोथायरॉइडिझम नावाचा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे की ज्याच्यात माझा काहीही दोष नाहीये. हे जर तुम्ही मान्य केलं आणि त्याप्रमाणे काम केलं तर होतं. तुम्ही वजनाबद्दल तर सांगितलं, अजून एक कॉमन समस्या ही असते की हेअरफॉल. थायरॉइड म्हणलं की खूप हेअरफॉल होतो, अशक्य. आपण शॅम्पू बदलून बघतो, सिरम्स लावतो, पण काही उपयोग होत नाही. कसं मॅनेज करायचं?
हेअरफॉलचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मला नेहमी हसू येतं, कारण तुम्ही वरवरून सगळं करता. म्हणजे की भिंतीला मुळात आता इमॅजिन कर की आपण विटा नुसत्या ठेवला म्हणजे भिंत होते का? नाही. त्याला सिमेंट लागतं, कॉन्क्रीट लागतं, हो की नाही, प्लास्टर लागतं वरून. त्या विटा आधी जोडायला लागतात, मग वरून त्याला प्लास्टर करायला लागतं, मगच तुम्हाला त्याला पेंट करता येणार आहे की नाही. बरोबर. आता हे केस गळतायत म्हणून शॅम्पू बदलणे म्हणजे भिंत नसताना पेंट करायला जाणार का प्रकार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर तुम्ही भिंत साधी नाही बांधली, केस तुमचे कशाचे बनलेले असतात? प्रोटीनचे. केरॅटिन. शॅम्पूवर केरॅटिन लिहितात तेव्हा अरे वा 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 हे काहीतरी छान भारी दिसतंय असं वाटतं. तर ते जे केरेटिन आहे ते प्रोटीन आहे. एक एक केस आपला ह्या केरेटिन नावाच्या प्रोटीननी बनलेला असतो. ठीक आहे. तर आता तुम्ही जर डाएटमध्ये, आणि असं काही तुम्ही करत नाहीये ना की म्हणजे शॅम्पूने असं केल्यानं केस लावले, बाहेरून नाही लावत आहे ना, हेअर ट्रान्सप्लांट नाही करत आहे ना. आपल्याला तर आपले केसच वाढायला हवेत, स्कॅल्प मधनं आपोआप फुटायला हवेत. आपण काही असं ट्रान्सप्लांट वगैरेचं नाहीये सोल्युशन ना त्याचं. म्हणजे दॅट इज नॉट व्हॉट पीपल आर लुकिंग फॉर. तर तुम्हाला जर तुमचे केस वाढायला हवेत तर त्याच्यासाठी जे लागतं सामान, मला खीर बनवायची आहे पण मी दूध नाही आणणार असं चालत नाही, हो की नाही. तर मग तसं तुम्हाला जर केस वाढवायचे तर तुम्ही प्रोटीन खायला पाहिजे. डाएटमध्ये प्रोटीन 2 ग्रॅम 3 ग्रॅम आणि डोक्यावर केरॅटिनचे शॅम्पू काय होणार. सो दॅट इज द प्रॉब्लेम टू बी सॉल्व्ड फर्स्ट. तर तुम्ही तेच बघा. आणि दुसरं म्हणजे खूप वेळा एनिवे B12 डेफिशियन्सीज ह्या म्हणजे ॲब्सोल्युटली साथीसारख्या आहेत, कारण तेवढं नाहीच आहे आपल्या डाएटमध्ये. B12 नाहीच आहे तेवढं, ते B12 रिच फूड खाल्लंच नाही जात. तर म्हणून तुम्हाला जर B12च्या किंवा खूप वेळा भाज्याच नसतात खात लोक, तर मग त्याच्यात त्यांना फॉलिक ॲसिड म्हणजे फॉलेट्सची पण डेफिशियन्सी असते. मग ह्या जर बाकी मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सीज पण असतील, हायपोथायरॉइडिझम आहेच, एक चाक थोडं खाली आहे आणि मग त्याच्यातून दुसऱ्या चाकाला पण जर ते झिजलं जाते तर तसं चालत नाही. मग त्याला बळ द्यायला लागतं तुम्हाला. देन इफ यू आर लुकिंग आफ्टर ऑल ऑफ युअर मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सीज, म्हणजे मुळात आधी प्रोटीन तर खाच, पण त्याच्याबरोबर तुम्ही अजून B12, D3 जे तुम्हाला इवन फॉलेट्स म्हणजे फॉलिक ॲसिड वगैरे जर ते खाल्लं, गोळ्या आणि शक्यतो प्रेफर नका करू, एस्पेशली फॉलिक ॲसिडच्या. कारण मुळात ना फॉलिक ॲसिडची डेफिशियन्सीच नाही झाली पाहिजे कुणालाच. जर तुम्ही व्यवस्थित भाज्या खात असाल तर इतकं सोपं सोल्युशन आहे. भाजी खा. आई जी सांगायची तिथे त्यासाठी सांगायची, मे बी आईला माहित नव्हतं, बट द रिझन की का सगळे अखंड भाज्या खा सांगत असतात इज बिकॉज प्रायमरी आपल्या ज्या मेन D3 B12 सारख्या डेफिशियन्सीज आहेत तर त्या ऑलरेडी आहेतच. त्याच्यात अजून तुम्ही फॉलेटच्या डेफिशियन्सीची भर कशाला घालताय. भाजी खाऊन सोपं त्याला सोल्युशन आहे. तर ईट दॅट. म्हणजे मग त्यातनी पण म्हणजे लाईक केस आपलं जे गळती कमी करायला केसांची, तर तुम्हाला प्रोटीन B12 फॉलेट ह्या सगळ्याची गरज असते. आणि आयर्न डेफिशियन्सी पण असते. सो मज्जा बघ. हायपोथायरॉइडिझम बायकांना होतं. बायकांना हायपोथायरॉइडिझम बरोबर अजून ऑलरेडी होणारे प्रॉब्लेम म्हणजे काय? अनिमिया, आयर्न डेफिशियन्सी अनिमिया असतो, हिमोग्लोबिन लेवल्स कमी असतात. तिसरं काय असतं सगळ्यांना? D3चे कमी असते. अजून काय असतं प्रॉब्लेम की तुमचे ओव्हरऑल टोटल आयर्न लेवल्स पण कमी असतात, फेरिटिन लेवल्स. का बरं? कारण प्रोटीन कोणी खात नाही. म्हणजे हायपोथायरॉइडिझम सारखा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही चक्क नीट जर खायला लागलात न घाबरता आणि बॅलन्स डाएट जर खायला लागलात तर तुम्ही त्याचं मॅनेजमेंट करू शकता असं आहे. आणि त्याचबरोबर या बाकी सगळ्याचं पण मॅनेजमेंट होतं आपोआप इफ यू स्टार्ट ईटिंग लाईक दिस. असं पण ना मैं तो कैसे खाऊंगी असं होतं. किती सोपं आहे मॅनेज करणं, पण लोक उगीच घाबरवतात की हे नका खाऊ, ते नका खाऊ, हे बंद करा. तसंच एक आहे कॉफीवरनं पण की थायरॉइड वाले लोकांनी कॉफी पिऊ नये. आता ऍक्च्युली ना फॉर वन्स एक हे जे आहे म्हणजे थायरॉइड वाले लोकांनी कॉफी पिऊ नाही, खरंच पिऊ नाही फॉर वन्स. ओके. वन ऑफ द रेअर टाइम्स वेअर आय एम सेइंग की नाही असं. कारण डायरेक्ट इम्प्लिकेशन आहे तुमचं कॅफिन इनटेक. आणि जर म्हणजे आता जेव्हा म्हणतात की कॉफी पिऊ नाही तर ते कोणासाठी आहे की काही लोकांना दिवसभरात ना 4-4, 5-5 वेळा कॉफी पित असतात. आणि एस्पेशली आपल्या इथे एवढं नाहीये, पण बाहेरच्या देशांमध्ये ते ब्लॅक कॉफी जे जाता येतं असे कॉन्स्टंटली मशीनमध्ये असतेच ब्रू केलेली, मग ती सारखी गरम गरम नुसतं गारे बाहेर खूप तसं ते पित राहायचं असं बऱ्याच लोकांना सवय असते.
कॅफिन डायरेक्टली इम्पॅक्ट करतं तुमच्या हायपोथायरॉइडिझमच्या लेवल्सला, म्हणजे थायरॉइड लेवल्सना. तर त्यामुळे जर तुम्ही थायरॉइडचं डायटरी मॅनेजमेंट करत असाल तर त्याच्यात कॉफी तुम्ही कमी करणं किंवा बंद करणं हे इष्ट आहे. पण जर तुम्हाला पूर्णपणे कॉफी बंद करायची नसेल तर मग आय वुड से की तुम्ही मग डिकॅफ तरी घ्या. डिकॅफिनेटेड कॉफी मिळते तर ते डिकॅफ कॉफी तरी प्या, म्हणजे ॲट द व्हेरी लिस्ट असं. कारण नाही तर त्यांनी इन्फ्लमेटरी लेवल ज्या असतात ते तुमच्या वाढलेल्या राहतात जर तुमचं कॅफिन इंटेक जास्त असेल तर. म्हणून नाही म्हणतात, कारण एंड ऑफ द डे हे सगळे इन्फ्लमेटरी डिझिजेस की म्हणजे शरीराला इन्फ्लमेशन वाढलेलं असतं, म्हणून हे सगळे प्रकार होत असतात तुम्हाला. सो वेअर कॉफी इज कन्सर्न्ड यू शुड बी केअरफुल. ओके. ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांनी कुठलं वेगळं मीठ वापरावं का? जसं की शेंदे मीठ, असं ऐकलंय की शेंदे मीठ खूप चांगलं असतं हायपोथायरॉइडिझमसाठी, मग त्यांनी ते वापरावं का? नाही, अजिबात नाही. कारण जेव्हा तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असतं, इनफॅक्ट ग्रेट क्वेश्चन, थँक्यू फॉर आस्किंग मी दॅट. कारण तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम आहे आणि तुम्हाला आयोडीन जे न्यूट्रिएंट असतं, आयोडीन जर तुम्हाला पुरेसं मिळत नसेल तर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम जो आहे तुमचा तो अजून जास्त वाईट, म्हणजे त्याचं प्रोग्रेशन अजून जास्त, हायपोथायरॉइडिझमचा प्रकार वाढू शकतो. ज्यांना काहीही आजार नाही आहे ते सुद्धा जर आयोडाइज्ड मीठ खात नसतील तर त्यांना हायपोथायरॉइडिझम ह्याचे सिम्पटम्स जे आहेत किंवा थायरॉइड लेवल्स ज्या आहेत त्या तुमच्या कमी होऊ शकतात, म्हणजे जर तुम्हाला आयोडीन मिळत नसेल तर. त्यामुळे कृपया नॉन आयोडाइज्ड मीठ की म्हणजे ज्याच्यात आयोडीन नाही आहे असं कुठलंही मीठ खाऊ नका अजिबात. हल्ली आपल्याला हे शेंदे मीठ न सो सेंधा नमक, हा, सो शेंदे मीठ पण तुम्हाला हल्ली आयोडाइज्ड मिळतं कधी कधी. पण तरी सुद्धा आय वुड से की तुम्ही आयोडाइज्ड रॉक सॉल्ट जरी घेत असाल तरी त्याच्याबरोबर म्हणजे अधूनमधून चव रुची पालट म्हणून तुम्ही काही भेळ बनवले आणि त्याच्यात ते रॉक सॉल्ट घालताय तर ती वेगळी गोष्ट आहे. पण नाही तर रोजच्या याच्या वापरासाठी तुम्ही पांढरं आयोडाइज्ड मीठ जे असतं सोडियम क्लोराईड तेच वापरा. दॅट इज बेस्ट फॉर यू. बरं, मग आता डाएटमध्ये आपल्याला कळालंय काय इन्क्लूड करायचं, काय थोडं अवॉइड करायचं. मग आता आपण एक्सरसाइजकडे येऊ. थायरॉइडसाठी काही स्पेसिफिक एक्सरसाइज असते का की फक्त वॉकिंग केलं की चालतं? कॉमनली तर हे बघ, काहीच करत जर नसाल ना तर किमान वॉक तरी करा असं मी म्हणेन. पण जर तुम्हाला म्हणजे तुम्ही खरंच चेंज तुम्हाला बघायचा आहे आणि तुम्हाला, कारण शक्तीचा संबंध आहे ना, हायपोथायरॉइडिझम म्हटलं की शक्ती तुमची कमी होतीये, एनर्जी कमी होतीये. तर तुम्हाला जर खरंच तुमचे एनर्जी लेवल्स वाढवायचे असतील तर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागा. आणि हे बायकांसाठी खूप जास्त गरजेचं आहे, कारण मुळात आपल्याला ना बायकांना शक्ती वाढवायची गरज असते. तुम्ही जर स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय तर तुम्ही छोटे अगदी वेट घेऊन पण जरी लिफ्टिंग केलं, अगदी रोज करायला हवं अशाला भाग नाही, आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळा जरी केलं तरी ते पुरतं. पण तुम्ही तुमचे बाकी जो व्यायाम आहे म्हणजे वॉकिंग आहे किंवा स्विमिंग करताय, सायकलिंग करताय की रनिंग करताय त्याच्याबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करा. कारण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा तुमचं इट इज मोर बेनिफिशियल. तुम्हाला थायरॉइड रेग्युलेशन जास्त पटकन दिसायला लागतं जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल तर. आणि दुसरा एक हॅपी साईड इफेक्ट म्हणजे की तुमची हाडं पण छान मजबूत होतात जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल तर. सो त्यामुळे दॅट इज द रेकमेंडेशन. पण आणि एस्पेशली ना हायपोथायरॉइडिझम असेल तर ज्यांना आहे तर त्यांनी लगेच झुंबा वगैरे करतात बघ, तर झुंबा HIIT फॉर्म सारखे करून दॅट इज ॲक्च्युली त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट असतो. म्हणजे नॉट रेकमेंडेड की तुम्ही रोजच नाही तर झुंबा जर करत असाल. म्हणजे आमच्या एक पेशंट होत्या, त्या म्हणायच्या मला झुंबीण नको करू, ते मला एकदम आठवलं. सो तसं व्हायची गरज नाहीये तुम्हाला रोज. HIIT फॉर्म्स जर तुम्ही सारखे केले म्हणजे जे हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग म्हणतात त्या व्यायामाला, की ज्याच्यात तुम्हाला खूप उड्या मारायच्या आहेत, खूप फास्ट सगळा व्यायाम होतोय असं, तर ते जर तुम्ही सारखं केलं तर त्याने तुमचं मसल वेस्टिंग होऊ शकतं, इज व्हॉट रिसर्च शोज नाव. तर त्यामुळे तुम्ही HIIT जरी करत असाल म्हणजे
डान्स क्लास झुंबा क्लासला जरी जात असाल तरी हरकत नाही आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करा, म्हणजे तुम्हाला एकदम मॅक्स बेनिफिट मिळतील सगळे. तुम्ही सांगितलं स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, पण आता लोकांच्या मनात नक्कीच प्रश्न येणार, पण माझी बॉडी पुरुषासारखी झाली तर? नाही, तसं काही होत नाही, पुरुषासारखी वगैरे काही होत नाही, बाईसारखीच राहते ती, फक्त जास्त ताकदवर होते आणि हाडं मसल्स मजबूत होतात एवढंच. मोस्ट इम्पॉर्टंटली स्ट्रेंथ ट्रेनिंग करून तुमचं थायरॉइड जे हॉर्मोन्स आहेत ते मॅनेज व्हायला मदत होते, सो वाय नॉट. हायपोथायरॉइडिझम बद्दलचे बरेचसे गैरसमज आज दूर झालेत. आय एम शुअर तुमचेही झाले असतील. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा, किंवा तुमचे काही फीडबॅक असतील तर तेही आम्हाला नक्की सांगा, किंवा tassamarathi@gmail.com वरही तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाहीये का बरं? चला पटकन ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा बरं का. नक्की शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा बेनिफिट मिळू शकेल. आणि नेहमी असंच लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.